विरोधकांना सूचक इशारा। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आता विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। इथे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। गोरेंच्या विरोधात आता या ठिकाणी आक्रमक पवित्रा विरोधकांकडून घेतला गेलेला आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आणि आजच्या दिवशी सुद्धा विरोधक अक्षय मणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। अक्षय, आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। आजही विरोधक आक्रमक झालेत। आज गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। नक्कीच आपण पाहतोय की विरोधक जे आहेत ते पायऱ्यांवरती आक्रमक झालेले आहेत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलेलं आहे। आक्रमक झालेले आहेत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम असतील आणि मुंडेंच्या त्यामुळे राजीनामा घेणं अत्यंत गरजेचं होतं असं विधान फडणवीस यांनी केलं। किती महत्वाचं हे विधान तुम्हाला वाटतं? मग हे परवा दिवशी समजलं का त्यांना? वाल्मिक कराड हे मुंडेंच्या जवळचे होते हे समजायला 85 दिवस का लागले? हाही प्रश्न तुम्ही TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये त्यांना विचारायला पाहिजे होता असं मला वाटतं। हाही प्रश्न महाराष्ट्राच्या सर्व सामान्य जनतेला हाच पडलेला आहे किंवा हे समजायला तुम्हाला 85 दिवस का लागले? हा प्रश्न सगळे प्रश्न विचारण्यात आले या संदर्भातले। मात्र त्यांनी धनंजय मुंडे बाबत जो प्रश्न आहे तो जेव्हा विचारला तेव्हा ते म्हणाले की CID-ला असे कुठलेच पुरावे। तुम्ही मूळ प्रश्न जो विचारला की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे जवळचा होता म्हणून आम्ही त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, मग हा धनंजय मुंडेंच्या जवळचा होता हे समजायला तुम्हाला 85 दिवस का लागले याचं उत्तर महाराष्ट्रातील जनतेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी द्यावं अशी माझी विनंती आहे। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे की राजीनाम्यासाठी मी यापूर्वीच आग्रही होतो, पण धनंजय मुंडे यांची मानसिकता नव्हती आणि ते द्यायला तयार नव्हते अशी पण माहिती समोर। मग मुख्यमंत्री हातबल आहेत का? आपण बघतोय की मंत्र्यांचे OSD सुद्धा मुख्यमंत्र्याशिवाय नेमू शकत नाहीत। मग तुम्हाला जर हे माहित होतं तर तुम्ही हातबल होतात का? तुम्हाला राजीनामा म्हणजे त्यांच्या म्हणजे कोणी देऊ दिला नाही किंवा का दिला नाही, मग तुम्ही हातबल आहेत का हे स्पष्ट सांगावं। सुरेश दस एकीकडे म्हणतात की सातपुडा बंगल्यावर बैठक झाली, जर बैठक ही झाली नसेल खंडणी संदर्भातली तर मी राजकारण सोडून देईन, पदाचा राजीनामा देईन। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री सुद्धा आहेत, मुख्यमंत्री सुद्धा ते म्हणतात की